Hello guys, how are you? You are learning spoken English with Humbe sir. Then subscribe आरोग्य वार्ता मराठी अँड एज्युकेशनल चॅनल. बघ भावड्या, आज आपण सिंपल पास्ट टेन्स शिकणार आहोत. सिंपल मीन्स साधा, पास्ट मीन्स भूत आणि टेन्स मीन्स काळ म्हणजे साधा भूतकाळ. त्याचा फॉर्म्युला आहे F बरोबर S प्लस V2 प्लस O. जशी तुझी ओळख तुझ्या नावापासून होते, माझी ओळख माझ्या नावापासून होते, तसं सिंपल पास्ट टेन्स कसा ओळखायचा तर त्याची ओळख लालिलेलो या अक्षरापासून होते. हे नेहमी लक्षात ठेव. चल मग माझ्या पाठीमागं पटापट वाक्य म्हणायला सुरुवात कर. मला हा व्हिडिओ आवडला. आय लाईक दिस व्हिडिओ. मी हा व्हिडिओ पाहिला. आय वॉच दिस व्हिडिओ. मी हे चॅनल सबस्क्राईब केले. आय सबस्क्राईब्ड धिस चॅनल. खरं बोलतोस ना बावड्या? नसल केलं तर सबस्क्राईब कर, लाईक कर. आय वोकअप मी उठलो. ही वोकअप, सी वोकअप, दे वोकअप, रोहन वोकअप, सीमा वोकअप यांचे अर्थ देखील तू लिहून आण. आता आणखी काही वाक्य बघ. मी आलो. आय केम. ती गेली. सी वेंट. त्याने पाहिले. ही सॉ. तू सांगितले. यू टोल्ड. त्यांनी ऐकले. दे हर्ड. मी आलो आणि ती सुद्धा आली. आय केम. सी ऑल्सो केम. मी खुश झालो. आय प्लीज्ड. SAT सॅट मीन्स बसलो, बसले, बसली, बसला. आय सॅट देअर. मी तेथे बसलो. वी सॅट देअर. आम्ही तेथे बसलो. यू सॅट देअर. तू तेथे बसला. दे सॅट देअर. ते त्या ती तेथे बसले. ही सॅट देअर. तो तेथे बसला. सी सॅट देअर. ती तेथे बसली. इट सॅट ऑन द ब्रँच ऑफ ट्री. आणि ते झाडाच्या फांदीवर बसले. TOOK टूक मीन्स घेतले, घेतला, घेतली. आय टूक युअर पेन. ही टूक माय बुक. शी टूक हिज कॉपी. यू टूक माय पेन्सिल. दे टूक माय स्लेट. वी टूक युअर चॉकलेट. या सर्व वाक्याची अर्थ तुला लिहायची आहेत. त्याची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिही. आस्क मीन्स विचारले. आय आस्क्ड हिम. वी आस्क्ड अबाउट धिस. यू आस्क्ड मी. He asked 3 questions. She asked me about him. They asked about my health. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला लिहायची आहेत. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसे कळव. यानंतर आपण शिकूया निगेटिव्ह सेंटेन्स कसे करायचे. बघ त्याचा फॉर्म्युला काय आहे. यस प्लस डीड प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट टेन्समध्ये डीड वापरल्यानंतर क्रियापदाचे मूळ रूप वापरावं लागते. बघ WENT वेंट बरोबर डीड गो. एट बरोबर डीड ईट. रोट बरोबर डीड राईट. गेव बरोबर डीड गिव. डीड वापरल्यानंतर या सर्वांचे मूळ रूप वापरलेले आहे हे लक्षात ठेव. मला समजले नाही. आय डिड नॉट अंडरस्टँड. त्याने मला विचारले नाही. ही डिड नॉट आस्क मी. मी तुला सांगितले नाही. आय डिड नॉट टेल यू. तिने तुला विचारले नाही. शी डिड नॉट आस्क यू. तू माझे चॅनल सबस्क्राईब केले नाही. यू डिड नॉट सबस्क्राईब माय चॅनल. आता शिकूया इंटरागेटिव्ह सेंटेन्स. बघ फॉर्म्युला. डीड प्लस यस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. डिड आय रिक्वेस्ट यू. मी तुला विनंती केली का. डिड वी सी यू. आम्ही तुला पाहिले का. डिड ही टेल यू. त्याने तुला सांगितले का. डिड यू गेट इट. तुला ते समजले का. डिड यू राईट धिस. तू हे लिहिले का. डिड यू शेअर दिस व्हिडिओ टू युअर फ्रेंड. याचं उत्तर तुला लिहायचं आहे मित्रा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, चॅनल सबस्क्राईब कर आणि तुझ्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ सेंड कर, शेअर कर. चल आता शिकूया निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह क्वेश्चन्स. त्याचा फॉर्म्युला आहे डीड प्लस यस प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. बघ मित्रा, आता तू या काळातील अफर्मेटिव्ह सेंटेन्स, अफर्मेटिव्ह क्वेश्चन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह क्वेश्चन्स हे सर्व काही शिकला आहेस. तर काही अडचण असेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघ
आणि समजून घेण्याचा प्रयत्न कर. तरीही तुला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तसे कळव. मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं सोडवून देईल. तर आता बघूया आपण निगेटिव्ह सेंटेन्स. आता या काळातील शेवटची रचना बघ. डिड आय नॉट मेक धिस व्हिडिओ? मी हा व्हिडिओ बनविला नाही का? डिड यू नॉट वॉच धिस व्हिडिओ? तू हा व्हिडिओ पाहिला नाही का? अशा सर्व रचना या काळातील आज आपण शिकलो आहोत. जर काही अडचण असेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघ, समजून घेण्याचा प्रयत्न कर. तरीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं कळव. कारण घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने एक दिवस, देणाऱ्याचे हात का घ्यावे? असं प्रश्न मला पडतोय. कारण आता काही राहिलेलं क्लासमध्ये सुद्धा शिक आणि खूप चांगलं इंग्रजी बोलायला शिक. मी तुझ्या नेहमी बरोबर आहे. तुला काही अडचण असेल तर नक्कीच मी त्या ठिकाणी उभा आहे. चॅनल आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब कर, लाईक कर आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर कर.